नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवरती उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच HSRP बसवण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यानुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु हा सगळा कारभार मात्र भोंगळच आहे असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। परंतु अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणं आता बंधनकारक करण्यात येणार आहे। तसेच 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवरती उत्पादकामार्फतच उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची प्लेट बसवण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही। नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवणं हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे। तसेच रस्त्यावरती धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणं, नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड आणि बनावटगिरी रोखणं, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणं आणि यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट फार महत्त्वाची आहे। तरी सर्व संबंधित वाहन मालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती नोंदणी करावी अशी माहिती देण्यात आली आहे। या कामासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून MSFTA HSRP सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या मार्फतच ही नंबर प्लेट लावून घेणं बंधनकारक करण्यात आले। इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होऊ शकणार नाही। ही नंबर प्लेट बसवण्याकरता 31 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असं सरकारकडून सांगण्यात आले। परंतु या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्थित माहिती न मिळाल्यामुळे कुणीही नोंदणी केलेली नाही। तर अशा पद्धतीनं जेव्हा लोकांमध्ये याची चर्चा सुरू झाली तर लोक पूर्णपणे या प्रोसेसवरतीच नाराज आहेत, कारण यामध्ये पुन्हा ग्राहकांना त्या नंबर प्लेट बसवण्यासाठी पैसे द्यायचे आहेत प्लस नोंदणी करायची आहे। तर मग मित्रांनो, अधिक माहिती करता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय P91 कल्याणी नगर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC मार्ग, बारामती या ठिकाणी संपर्क साधण्याचं आवाहन हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी बारामतीकरांना आणि आसपासच्या वाहनधारकांना केलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता बारामतीकरांना देखील या जुन्या नंबर प्लेट काढून नवीन नंबर प्लेट लावण्याचं आवाहन सरकारकडनं केलेलं आहे। परंतु आता या संदर्भामध्ये अजून काही नवीन जर अपडेट येणार असेल तर आम्ही ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। धन्यवाद।